माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिवच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांशी ती संवाद साधणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी धाराशिवचे आमदार कैलास पाटील आपल्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरेंचा दौरा आहे, काय पार्श्वभूमीवर आहे? जे नुकसान मागच्या 6 महिन्यात जी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, 15 ऑगस्टपासून अतिवृष्टी होते. एका महसूल मंडळात 5-5, 6-6 वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं पूर्ण पीक खरीपचं उद्ध्वस्त झालं, माती वाहून गेली. सरकारनं याबाबत 31,628 कोटी रुपयाची अभूतपूर्व अशी घोषणा स्वतः सांगतात ते की एवढं मोठं पॅकेज, इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, हे त्यांचं नेहमीप्रमाणे त्यांचं सांगणं झालं. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडलंय का नाही, किती पडलंय? आकडे जरी मोठे असले, त्यावेळेसही मी म्हणलो होतो की हा आकड्यांचा खेळ आहे फक्त, की आकडे जरी मोठे हजारो कोटीचे सांगितले असले तर प्रत्यक्ष शेतकरी मायबाप शेतकऱ्याच्या पदरात काय पडलंय हे बघण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या 2-3 गावात आज संभाजीनगरकडनं चालू करतायत. 4 दिवसाचा मराठवाडा दौरा आहे. त्यांना शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की 3 लाख रुपये खरडून गेलेल्या जमिनीला आम्ही देणार रोजगार हमीतनं. आजपर्यंत 3 रुपये तरी मिळालेत का? 30,000 रुपये ज्या विहिरीत गाळ गेला त्यांना मिळणार ते पैसे मिळालेत का? शेतकऱ्यांना एकदम त्यांची चेष्टा करावी अशी मदत काय शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. आणि शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं की दिवाळीपूर्वी सगळी मदत तुम्हाला मिळेल, पण दिवाळी होऊन गेली तरी पण अजून सगळ्या शेतकऱ्यांना मदत तुटपुंजी का असं ना पण मिळालेली नाही. अजून शेतकरी वंचित आहेत. दौरा तुम्ही म्हणताय शेतकऱ्यासाठी आहे, परंतु विरोधक असं म्हणतात की हा दौरा फक्त राजकारण आहे, शेतकऱ्याचं काय त्यांना देणं घेणं नाही. राजकारण जर असतं, राजकारण करणारे उद्धवजी ठाकरे साहेब नाहीत किंवा कुठली गोष्ट निवडणुकीसाठी करणारी गोष्ट नाहीत उद्धवजी ठाकरे साहेब नाहीत. कारण ज्यांना राजकारण करायचं आहे, ज्यांना मतदानासाठी निवडणुकीसाठी मतं घ्यायची आहेत, ते काय करतात? निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर करतात. तसं उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली होती त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती. त्यावेळेस त्यांचं मंत्रिमंडळही पूर्ण नव्हतं, लगेच कुठली निवडणूक नव्हती. मुख्यमंत्री झाल्या त्यांना जर राजकारण करायचं असतं, राजकारणात काय केलं जातं? भाजपची रीत काय की निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी घोषणा करायची, काहीतरी द्यायचं आणि मतं मिळवायची. मग त्यावेळेस कुठली निवडणूक होती का? त्यामुळे तुम्ही तुमचं ही दगाबाज लोक जे आहेत ह्याने जी घोषणा केली, मोठ्याने सांगून घोषणा केली, त्याची प्रसिद्धी केली, मोठे मोठे डिजिटल लावले, त्याची वस्तुस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे. आणि ह्यातून उद्देश एवढाच आहे की कमीत कमी शेतकऱ्यांचं जी व्यथा आहे किंवा जी परिस्थिती वस्तुस्थिती आहे ही सरकारपर्यंत पोहोचावी. प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते की 70% पुढे मदत शेतकऱ्यांना भेटली आहे. आता केंद्रीय पथक सुद्धा दाखल झालेलं आहे. एकीकडे ठाकरेंचा दौरा आहे आणि एकीकडे केंद्रीय पथक आहे. 15 ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली. आज किती तारीख आहे? नोव्हेंबर महिना उजळला. 2.5 महिने काय दिल्लीतून महाराष्ट्रात यायला 2.5 महिने लागतात का? केंद्रीय पथक ज्यावेळेस पहिल्यांदा अतिवृष्टी झाली त्याच वेळेस 4-8 दिवसात आला असतं तर समजलं असतं की केंद्र सरकार, राज्य सरकार हे डबल इंजिन सरकार स्वतःला म्हणून घेतात. ह्यांचं शेतकऱ्याविषयी काहीतरी गांभीर्य. आज 2-2.5 महिन्यानं केंद्रीय पथक येतंय. ह्याच्यावरूनच लक्षात येतं ना तुम्ही शेतकऱ्यांविषयी किती तुमची तळमळ आहे, किती तुम्ही गांभीर्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेताय. एवढा उशीर का लागला? दिल्लीवरनं महाराष्ट्रात यायला 2.5 महिने का लागले? ह्याचं उत्तर आधी सरकारच्या मध्ये बसलेल्या लोकांनी स्वतःला जे शेतकरी पुत्र म्हणून घेतात ह्यांनी द्यावं. का लागले? केंद्रीय पथक यायला एवढा उशीर का? आता पथक येणार, पाहणी करणार, काय ह्याची पाहणी करणार? मग शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे आम्हाला 2.5 महिने लागतात दिल्लीवरनं इथे यायला. किती शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली नाही असं तुमचं म्हणणं आहे? अजूनही एक 40 ते 45% शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. आणि जी मदत मिळाली एकदम तुटपुंजी मिळालेली आहे. मदत त्यांची चेष्टा करावी अशी मदत मिळालेली आहे. खरडून गेलेल्याचे पैसे मिळालेले नाहीत, विहिरीचे गाळाचे पैसे मिळालेले नाहीत. हे रोजगार हमीतले किती लोकांना पैसे मिळाले? ज्यांच्या दुकानात पाणी गेलो ते पैसे मिळाले नाहीत, घरात पाणी गेलो ते पैसे बहुतांश शेतकऱ्यांचे मिळाले नाहीत. तुम्ही सांगितलं होतं ना 100% नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही दिवाळीपूर्वी मदत देऊ. कर्जमाफीची मागणी तुमची? कर्जमाफी तर पहिल्यापासून मागणी आहे आमची. आता सांगा की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती त्यावेळेस कुठली समिती नेमली होती? आता का समिती?
आणि मुख्यमंत्र्याचंच माग कुठल्या तरी वेळ काढू पण आहे. आरक्षणाच्या बाबतीतच सांगितलं होतं की तुमची इच्छाशक्ती असली तर लगेच निर्णय होतो आणि इच्छाशक्ती नसली तर समित्या बसतात. हे वाक्य सन्माननीय आताच्या मुख्यमंत्र्यांचं त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेसचं वाक्य आहे. निवडणुका जाहीर झालेत. काल परवा आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या मतदारसंघाचा सुद्धा त्यात उल्लेख केला की दुबार मतदान तुमच्या इथं झाल्यामुळं तुम्हाला मतदान जास्त पडलं असं सुद्धा आरोप त्यांचा आहे. दुबार मतदानाच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या वतीने मनसेच्या सोबत जो आम्ही मुंबईत मोर्चा काढला होता, दुबार मतदानाच्या बाबतीत जी कुठे असतील त्यांनी सांगितलं आकडा किती 11च. माझी लीड कितीची आहे 36,000ची. पण दुबार जरी असले आणि कुठलीही गोष्ट धर्मावर न्यायची जातीवर न्यायची ही सवय जी भाजपची आहे ही त्यांनी बंद केली पाहिजे. आता दुबार मतदान कुठलाही असू द्या, काढा ना. कोण अडवलंय का तुम्हाला? त्यात काढा, चौकशी करा, दुबार मतदान वगळा. मग हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, शीख असू द्या, ईसाई असू द्या, कुठलीही असू द्या, लोकशाहीला घातक जी गोष्ट आहे त्यात तुम्ही जात धर्म बघू नका. तुम्हाला जे दुबार मतदान आहे मग महाविकास आघाडीची मागणीच ती आहे ना, किंवा मतदार याद्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, पारदर्शकपणे मतदार याद्या झाल्या पाहिजे. मतदार याद्याचा जो घोळ आहे तो घोळ मिटवा. मग ह्यात असं कोण म्हणलंय का हिंदूच काढा मुस्लिम राहू द्या? जे जे दुबार मतदार आहेत हिंदू मुस्लिम सगळ्या ज्या जाती धर्माचे कोणीही दुबार मतदार असू द्या. हिंदू मुस्लिम होतं याच्या भाजप त्याचा प्रयत्न करतो. भाजपची जी सवय आहे, भाजपची नेहमीची सवय आहे कुठलीही गोष्ट धर्मावर न्यायची. ह्या सवयीप्रमाणे त्यांनी केलं ते नवीन नाही. आणि हेही लोकांना माहीत झालं की भाजप कुठलीही गोष्ट शेवटी धर्मावर नेतं, जातीवर नेतं. धर्माधर्मात जात जातीत भांडण लावून सत्ता मिळवायची हा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याप्रमाणे ते काम करतायत. मुंबईमध्ये काल बॅनर लावले गेलेत आणि परप्रांतीयाचे बॅनर आहेत त्याच्यावर असं लिहिलं आहे, बटोगे तो पिटोगे. म्हणजे एक प्रकारचं आव्हान, म्हणजे मातोश्री समोर आहेत, अंधेरीला आहेत, असे ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत. ह्या म्हणजे जे मी जे सांगितलं ना, भाजपची जी रीत आहे की म्हणजे जाती जातीत धर्माधर्मात प्रांतात वाद लावायचा आणि स्वतःची राजकीय पोळी शेकून घ्यायची, ह्याचाच तो प्रकार आहे. नीलम गोरे म्हणाले की लोकांच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदेच आहेत. नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोण मनातले कोण म्हणजे ते मी त्या बाबतीत बोलू शकत नाही. ते ठरवतील ना, मनातले असतील काय असतील ते त्यांनी ठरवावं. महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे तो. एकंदरीतच उद्धव ठाकरेंचा दौरा जी आहे ती शेतकऱ्यांचे म्हणजे राजकारण नसून ते शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजप हा नेहमी मुस्लिम आणि हिंदू असा वाद निर्माण करतो असा आरोप देखील आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.